मुंबई क्रिकेट हे खूप मोठं मध्ये जवळपास 8-8 9-9 प्लेयर्स हे मुंबईचे असायचे. अलीकडे ती परिस्थिती आहे आणि क्रिकेटच्या भारतीय क्रिकेटच्या आतापर्यंतच्या 1932 पासून तर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मुंबईमध्ये खेळताना मुंबईचा प्लेयर संघात नाही ही घटना पहिल्यांदा घडली. तर काही चढ उतार नक्कीच बघायला मिळतात आपल्या जीवनामध्ये सुद्धा आणि माणसाच्या आयुष्यामध्ये सुद्धा हे चढ उतार असतातच. आपण पाहत असतो की जगदीश खेबुडकर यांचं एक गीत तुम्हाला आठवत असेल, क्रिकेटवरती अतिशय छानपैकी त्याने ते लिहिलेलं आहे. ते म्हणतायत की अफाट आयशा मैदानी तू येशू वेळोवेळी, डाव तुझा येताच जमविशी तू आपुली खेळी, काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी, मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. सुनील गावस्करांनी हे गीत गायलेलं आहे. आणि पुढे म्हणतात जगदीश खेबुडकर, तू ऐकत असता जयघोषांचे नारे, नकोच विसरू कालगतीचे वारे, फटकार अचूक तू चेंडू या काळाचा, आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा, चिरंतन राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. असं क्रिकेट आहे. खूप सुंदर क्रिकेट खेळ आहे आणि या क्रिकेट खेळानं मराठी भाषा किती समृद्ध केली पहा. आपण सहज म्हणतो मी याला गुगली टाकला, याला बाउन्सर टाकला, आणि कधी तर आपण एखाद्याने एक चांगलं टायमिंग बसल्यानंतर सहज जीवनामध्ये आपण म्हणू शकतो की षटकार ठोकला, किंवा अशा अनेक वाक्प्रचार अनेक म्हणी या क्रिकेटनं तुम्हाला दिलेल्या आहेत. आपण क्रिकेट जगतो आहोत. अनेक असे क्रिकेटचे चाहते आहेत की क्रिकेट जगतायत. क्रिकेट त्यांचा श्वास आहे. मी संदेश म्हात्रेला इथं बघितलं, क्रिकेटनी ओळख अनेकांना दिली. टेनिस क्रिकेट असेल, लेदर क्रिकेटचा भाग सोडून देतो, खूप वरचा क्रिकेट खेळ आहे, परंतु सामान्य माणसाचा क्रिकेट आहे तो टेनिस क्रिकेट. आणि म्हणूनच इतका छोटा आज रणजी इंदोरला सामना चालू आहे, तिथली प्रेक्षक संख्या मोजा आणि या शिवतीर्थ मैदानावरची प्रेक्षक संख्या मोजा. मला खात्री आहे या मैदानावरची प्रेक्षक संख्या जास्त असेल, कारण हा खेळ आपल्या हृदयाशी भिडलेला आहे. आणि म्हणून अगदी माझं गाव आहे 4000 लोकसंख्येचं, माझ्या गावात जरी टुर्नामेंट असली तरी सुद्धा फायनलला माझ्याकडे 10,000 प्रेक्षक असतात सामना पाहायला. इतकं ग्रामीण भागामध्ये देखील प्रचंड गर्दी खेचणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. खूप लोभस आणि अतिशय आनंद देणारा क्रिकेटचा खेळ आहे. आणि म्हणून टेनिस क्रिकेटला मी सातत्यानं वेगवेगळ्या स्तरावरती चांगली स्थान मिळावं यासाठी प्रयत्नशील असतो. आणि प्रत्येक मैदानावरती मी त्या प्रकारची उल्लेख करत असतो. एवढा गर्दी खेचणारा खेळ आहे. अनेक साधे साधे खेळ आहेत जे आपल्याला माहीत सुद्धा नाही, परंतु अनेक देश त्या खेळांना रिप्रेझेंट करतात. परंतु अजून टेनिस क्रिकेटसाठी कोणताही देश पुढे आलेला नाही. टेनिस क्रिकेटचा खेळाडू टेनिस क्रिकेटमधून खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जाईल तो, किंवा जात आहेत. अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा टेनिसमधून जाऊन आपली कौशल्य दाखवलेलं आहे, तिथे सुद्धा यश मिळवलेलं आहे. परंतु टेनिस क्रिकेट असा जर आंतरराष्ट्रीय पातळीवरती गेला, विशेष करून टेनिस क्रिकेट खेळणारे खेळाडू हे मध्यमवर्गीय आणि गरीब घरातले आहेत. आणि जर हा खेळ असा आंतरराष्ट्रीय स्तरावरती आला तर मला वाटतं या खेळाडूंना सुद्धा सोन्याचे दिवस येतील. आज आपण पाहतो दशरथजी भगत साहेब आणि निशांतजी भगत साहेब यांच्यासारखे अनेक माणसं ही टेनिस क्रिकेटसाठी पुढे येत आहेत आणि खूप मोठा खर्च करत अशी मोठी व्यासपीठ टेनिस क्रिकेटसाठी निर्माण करतायत. आणि त्यामुळं हा खेळ पुढे जातोय, उंची गाठतोय हळूहळू. परंतु जर राज दरबार या खेळाला मान्यता मिळाली तर मला वाटतंय हा खेळ सुद्धा एक दिवस अजून मोठ्या उंचीवरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचेल. आणि त्यामुळं धन्यवाद द्यायला पाहिजेत आपल्या आयोजकांना. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवताना, समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना, विविध स्तरांमध्ये काम करत असताना सर्वांचा विकास करण्याबरोबर खेळाडूंकडे देखील त्यांचं लक्ष आहे. आणि नेता असाच असतो की त्याची दूरदृष्टी, चौफेर नजर ही नेत्याची खूप महत्त्वाची असते. आणि त्याला खऱ्या अर्थानं जाणता नेता, जाणता राजा आपण म्हणू शकतो. दशरथजी भगत साहेब आणि निशांतजी भगत साहेब यांच्याविषयी मला फारशी माहिती नाही, परंतु नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये
काँग्रेसची पताका, विजयी पताका फडकवत ठेवण्याचं काम, फडकवत ठेवण्याचं व्रत या द्वयींनी हातात घेतलेलं आहे आणि सातत्याने काँग्रेसच्या माध्यमातून जनमानसामध्ये जाऊन जनमानसाला समाधान देण्याचं, त्यांचं कल्याण करण्याचं, त्यांचा विकास करण्याचं व्रत या कुटुंबाने हातात घेतलेलं आहे आणि त्यामुळेच गेली अनेक वर्ष आपण या कुटुंबाशी प्रामाणिक आहोत. नेहमी सातत्यानं आपण भगत कुटुंबियांना आपली सेवा करण्याची संधी देतो आहोत. आज या घरातील 3 महिला महानगरपालिकेमध्ये नगरसेविका आहेत आणि हे खरं तर जनतेचं प्रेम आहे. एखादी माणसाची जनतेची नाळ जोडल्यानंतर आपण पाहतो की जनता सुद्धा त्या माणसाला विसरत नाही आणि तो माणूस सुद्धा जनतेशी प्रामाणिक राहतो. अशा नेत्यांना सातत्यानं जनता देखील सेवा करण्याची संधी देत असते आणि असं हे एक प्रामाणिक कुटुंब आहे भगत कुटुंबीय. आज क्रिकेटच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना त्यांनी एक मोठं व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे, एक मोठी संधी निर्माण करून दिलेली आहे. रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये देखील आपल्या खेळाडूंना खेळण्याचा आनंद या ठिकाणी घेता येतो आहे. नेता आपण पाहत असतो की तो एका वर्षात घडत नाही, 10 वर्षात घडत नाही, कित्येक पिढ्या त्यासाठी खर्ची कराव्या लागतात आणि ज्या ज्या परिसराला चांगलं नेतृत्व मिळालं त्या परिसराने सातत्याने मोठा विकास केलेला आहे. ज्यांचा नेतृत्व चांगलं ज्यांना मिळालेलं आहे त्यांनी अल्पावधीतच मोठी झेप घेतलेली आहे. हे आपण इतिहासाकडे बघितल्यानंतर लक्षात येईल. छत्रपती शिवरायांचं नेतृत्व आपल्याला मिळालं, हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. कुठंतरी परकीय आक्रमण सातत्यानं महाराष्ट्रावरती व्हायची, ती थांबण्यामध्ये त्यांना यश आलं किंवा त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी देखील तो वारसा समर्थपणे चालवला आणि हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. एक कुणीतरी सुरुवात करणं गरजेचं होतं आणि छत्रपती शिवरायांनी ही संधी ओळखली आणि अन्यायामध्ये खितवत पडलेल्या समाजाला एक स्वाभिमानाची जाणीव करून दिली. तर हे नेत्यांचं काम असतं आणि खऱ्या अर्थानं दशरथजी भगत आणि निशांतजी भगत आज त्यांच्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून त्यांचा समर्थ वारसा सांभाळताना जनतेशी आणि आपल्या युवकांबरोबर आपल्या या परिसराबरोबर ते देखील सातत्यानं सहभागी होत आहेत, एकमेकांमध्ये मिसळत आहेत. नवनवीन विकासाच्या कल्पना पुढे आणतायत. आता विकास ही खरं तर न संपणारी प्रक्रिया असते, न थांबणारी प्रक्रिया असते. आज हे काम झालं की उद्या ते काम पुढं असतं, परवा दिवशी दुसरं काम असतं, त्याच्यानंतर पुढचं काम असतं. ही न थांबणारी प्रक्रिया, तो सातत्यानं ती प्रक्रिया चालू असते. परंतु दूरदृष्टी एखाद्या नेत्याची आपण पाहतो की सातत्यानं नवनवीन कल्पना पुढे आणत आपल्या परिसराला एका वेगळ्या दिशेनं एका उंचीवरती घेऊन जात असते आणि हे काम हे भगत कुटुंबीय करत आहे आणि आपल्याला या नेत्यांसारखा नेता लाभला हे देखील आपलं भाग्य आहे असं आपण म्हणू शकतो. आर्य चाणक्य एका ठिकाणी असं म्हणतात की एका शेळीच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 100 सिंहांच्या सैन्यापेक्षा एका सिंहाच्या नेतृत्वाखाली येणारं 100 शेळ्यांचं सैन्य सरस ठरतं. तसंही नेतृत्व खूप महत्वाचं असतं. तुमच्या पाठीमागे किती सैन्य हे महत्वाचं नसतं, तर तुमचा नेता कसा हे महत्वाचं असतं. या ठिकाणी पाहू आपण निशांतजी भगत यांचं एक सुमधुर संगीत आता ऐकणार आहोत. मी विनंती करेल आपले साऊंड ऑपरेटर आपण कृपया संगीत वाजवा. धुंदार बाणा चुकला कुणाला, धुंदार बाणा चुकला कुणाला, हाय आमचा अभिमान. युवा नेता निशान भगत आमच्या वाशी गावाची शान, युवा नेता निशान भगत आमच्या वाशी गावाची शान, युवा नेता निशान भगत आमच्या वाशी गावाची शान, युवा नेता निशान भगत आमच्या वाशी गावाची शान. सूर्य वाशी गावता जाणता राजा हरे तेचा, जाणता राजा हरे तेचा, जाणता राजा हरे तेचा. डंका वाजतो त्याच्या नावाचा
आता मसिहा जणू हाय जनतेचा मसिहा जणू हा जनतेचा मसिहा जणू हा जनतेचा हात आहे दशरथ नानांचा विठ्ठल भगत यांच्या पाठीशी हात आहे दशरथानाचा विठ्ठल भगत यांच्या पाठीशी देशात भगत यांच्या पाठीशी हे युवा नेता निशान भगत आमच्या वाशी गावाची शान 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 थोरांना आदर देतो गोर गरीब आधार देतो गोरगरीबा आधार देतो गोरगरीबा आधार देतो दीनदुबळ्यांचे दुःख जाणतो समाज सेवा धर्म मानतो समाज सेवा धर्म मानतो समाज सेवा धर्म मानतो इच्छापूर्ती मित्र मंडळ विठ्ठल भगत यांच्या पाठीशी विरंगुळी थंड दिसतात विठ्ठल भगत दादाच्यासाठी किरण टाकतो दादांसाठी हे युवा नेता निशान भगत आमच्या वाशी गावाची शान युवा नेता निशान भगत आमच्या वाशी गावाची शान झुंजार बाणा चुकला कुणाला झुंजार बाणा चुकला कुणाला हाय आमचा अभिमान हे युवा नेता निशान भगत आमच्या वाशी गावाची शान 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 वा, काय सुरेख गीत या ठिकाणी बनवलेलं आहे. खऱ्या अर्थानं निशांजी भगत यांचं गौरव गीत ज्या कोणी संगीतकारांनी संगीत दिलं असेल आणि ज्यांनी गायलं असेल आणि विशेष म्हणजे ज्यांनी हे गीत लिहिलेलं आहे या सर्व गीतकारांना माझा सलाम. कोण आहेत गीतकार इथे आहेत ते? गीत संकलक किरण भोईर या ठिकाणी आहेत. असे सुरेख गीतं आपण पाहतो की आपल्यामध्ये देखील अनेक कलाकार आहेत आणि ते असे गीतं सादर करत असतात. सामना थोडा वेळ थांबलेला आहे. आपल्याला माहीत असेल क्रिकेट हा जो खेळ आहे तो खरं तर एक प्रेमाचा संदेश देणारा खेळ आहे. सलोखा निर्माण करणारा खेळ आहे. प्रेम संबंध एकमेकांमध्ये निर्माण करणारा खेळ आहे. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा खेळलेला खेळ 5000 वर्षापूर्वी भारतामध्ये या खेळाची बीज खरं तर रोवली गेली होती. त्यानंतर इंग्लंडमध्ये तयार झाला असेल, परत भारतामध्ये इंग्रजांबरोबर आला असेल, परंतु खरी बीज त्या खेळाची भारतामध्येच होती. आणि असा हा प्रेम निर्माण करणारा खेळ म्हणजे क्रिकेट आपल्या सर्वांनाच आवडलेला आहे आणि विशेष म्हणजे भारत वर्षाने या खेळाला डोक्यावरती घेतलेला आहे. एक गोष्ट मला नमूद करायची आहे की छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची उभारणी केली. आज आपण छत्रपती शिवरायांना दैवत मानतो, परंतु त्यांच्या गड किल्ल्यांची आपण दुरावस्था करतो. आपल्या प्रेमाची प्रतिक्रिया आपण तिथे लिहून ठेवतो आणि आपली स्मारकं आपण उद्ध्वस्त करत असतो, तिथे कचरा टाकत असतो. परंतु परदेशात आपण जर गेलो तिथं बघितलं तर परदेशी नागरिक त्यांची स्मारकं अशी जपून ठेवतात. तुम्ही इजिप्तमध्ये पिरॅमिड बघितले असेल किंवा इंग्लंडमध्ये सुद्धा असे अनेक स्मारकं असतील. अनेक देशांमध्ये पूर्वजांची अशी स्मारकं त्यांनी जतन करून ठेवलेली आहेत आणि आज असंख्य पर्यटक ती स्मारकं पाहण्यासाठी तिथे जात असतात. परंतु दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रामध्ये असं घडत नाही. आणि हाच एक विषय घेऊन माझे बंधू हेमंत ढोमे हे एक नवीन चित्रपट प्रदर्शित करतायत. बघतोस काय मुजरा कर. येत्या 3 फेब्रुवारीला तुम्हाला चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट बघायला मिळेल. स्वतः हेमंत ढोमे हे दिग्दर्शक आणि रायटर आहेत. एक छोटीशी भूमिका सुद्धा त्यांनी तिथे साकारलेली आहे जितेंद्र जोशी यांच्याबरोबर. अतिशय उद्बोधक हा चित्रपट
3 फेब्रुवारीला तुम्हाला चित्रपटगृहामध्ये बघायचा आहे. अवश्य बघा आणि जर त्यातून काही बोध घेता आला तर आपल्या स्मारकांचं जतन अवश्य करा. त्यासाठी आपलं भरीव असं योगदान जरूर द्या. खूप महत्त्वाचा संदेश आहे. हेमंत ढोमेंना तुम्ही या अगोदर पोस्टर गर्ल या चित्रपटातून बघितलेला आहे. आंधळी कोशिंबीर, हुतुतू, ऑनलाईन बिनलाईन, लाईट ऑपरेटर विनंती आहे, कुठे असाल कृपया संपर्क करा. तो स्टँड बंद आहे आणि त्यामुळे खेळ थांबलेला आहे. आमची प्रामाणिक विनंती राहील आपल्याला, लाईट्स ऑपरेटर कृपया त्या ठिकाणी चौकशी करा काय झालंय आणि दुरुस्त करा पटकन. अतिशय चांगली प्रकाश योजना आपण केलेली आहे, परंतु जर एखादा स्टँड बंद होत असेल आणि सामन्यात व्यत्यय होत असेल तर सर्व आनंदावरती विरजन पडतं. दुधात साखर खरं तर पडते आणि इथे जर मीठ पडत असेल तर नक्कीच आपला आनंद राहणार नाही. त्यामुळे विनंती आहे, सर्वांनीच खूप चांगलं काम करण्याची अपेक्षा आहे. अतिशय देखणा असा दैदिप्यमान सोहळा, अनुपम सौंदर्यानं खरं तर डोळ्याचं पारणं फेटणारा सोहळा. आणि आमच्या खेळाडूंनी सुद्धा, आपल्या खेळाडू पहा किती सुरेख खेळतात. मी काल सगळ्या मॅचेस बघितल्या. प्रत्येक सामना हा शेवटच्या चेंडूपर्यंत जात होता. जरी एखादा संघ काल क्वालिफाय झाला असेल सेमीफायनलला, परंतु जे संघांना पराभव स्वीकारावा लागला होता त्या संघांमध्ये देखील गुणवत्ता ठासून भरलेली आहे. नवी मुंबई क्रिकेटमध्ये किती पोटेन्शियल आहे याची जाणीव खरं तर काल मला झाली त्या सामन्या कालच्या दिवसभरातल्या खेळातून. आणि मला तर कुणाल सरांनी ही माहिती दिलेली आहे की येणारे 2 दिवस सुद्धा असाच उत्कट खेळ आपल्याला आमचे खेळाडू दाखवणार आहेत. आणि त्यामुळे इतके चांगले खेळाडू असतील, इतका चांगला खेळ असेल, इतकं सुंदर आयोजन असेल तर आपल्याला देखील उत्सुकता आहे हे सगळं पाहण्याची. लाईट्स ऑपरेटर आमची आपल्याला विनंती आहे, कृपया लाईट्स दुरुस्त करा लवकर. हॅलो, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल मॅच बेलापूर विरुद्ध घनसोली या टीमच्या दरम्यान. बेलापूर संघाचा कर्णधार कौस्तुभ म्हात्रे, तर दुसऱ्या दिशेने तुम्हाला निमिष झुंजारराव पाहायला मिळतोय. हे 2 कर्णधार हेड टू हेड या मॅचच्या दरम्यान. ही कल्पकता आहे संतोष नाणेकर यांची. इंटरनॅशनल टच दिला जातो या स्पर्धेला. कौस्तुभ जास्त खुश दिसतोय स्क्रीनवर फोटो आल्यानंतर. कारण घरी देखील पाहिली जाते ही मॅच कौस्तुभ यांच्या.
हॅलो. पुन्हा एकदा सगळ्या लाईट्स प्रकाश झोत मैदानामध्ये टाकतायत आणि या प्रकाश झोतानं उजळून निघालेले मैदान आपल्याला बघायला मिळते. एक अनुपम देखणं सौंदर्य मैदानामध्ये पाहायला मिळत असताना सामन्याला सुरुवात होणार आहे. 2 षटकांचा खेळ यापूर्वी संपला होता. 2 षटकांमध्ये 23 धावा धावफलकावरती सलामीची जोडी मैदानामध्ये पहिल्या गड्यासाठी एक मोठी भागीदारी उभी करत असताना एकही गडी आतापर्यंत बाद झाला नाही किंवा तशी संधी सुद्धा दिली नाही या दोन्ही फलंदाजांनी कोणत्याही गोलंदाजांना. चिवट फलंदाजी आणि टिच्चून मारा अशा प्रकारे आपल्याला इथे वर्णन बघायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती असणारे माझ्या समेत त्या ठिकाणी कुणाल दाते सर आहेत. त्याचबरोबर आपल्या स्पर्धेचे आणि खूप लिजेंड समालोचक संतोषजी म्हात्रे, उमेशजी म्हात्रे यांनाही आपल्याला ऐकायचं आहे आज रात्रभरामध्ये. हा पुलचा फटका थोडासा लाफ्टेड ड्राईव्ह आपण पाहू शकतो. हलक्या हाताने खेळलेला हा फटका होता. 1 धाव अपेक्षित आहे. 2 धावा मिळणार आहेत आणि 2 धावांबरोबर धावफलक 25 धावा. 28 धावांचा एक रेकॉर्ड आहे. काल आपण पाहिलं होतं पहिल्या गड्यासाठी या मैदानामध्ये उभा राहत असताना. 1956 साली पहिला गड्यासाठी रेकॉर्ड्स भारतीय जोडीने बनवला होता आणि त्यामध्ये विनू मंकड आणि पंकज रॉय. यावेळेस हा चेंडू पाहायचा आहे. लॉंग ऑन वरच्या डोक्यावरून एक टप्पा घेत चेंडू सीमारेषे बाहेर. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न फसला तिथे. सूर मारून अडवण्याचा चेंडू सीमारेषा पार. खणखणीत चौकार. 4 धावांबरोबर धावफलक 29 धावा. 29 रन फॉर लॉस ऑफ नो विकेट. एकही गडी बाद नसताना 29 धावा धावफलकावर. तिसरं षटक सुरू असताना फक्त 4 षटकांचा सामना आहे आणि कमी षटकांमध्ये देखील तुम्हाला खूप आक्रमक खेळ इथे पाहायला मिळतो. अजूनपर्यंत 1 षटकार फक्त आपण पाहिलेला आहे. 3 चौकार आणि 1 षटकार या डावामध्ये बघितलेत. आखूड टप्प्याचा चेंडू चेंडूच्या पाठीमागं लागून कसं मारतात हे आपण बघितलं. एक रॅडिकल शॉट पाहिला. स्क्वेअर कटला. क्षेत्ररक्षक तिथे अडवतो चेंडू. हा जो प्रकार होता फलंदाजी करण्याचा कुणाल सर आपण माझ्या समेत आहात. हा एक नवीन ट्रेंड तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्ये आलेला आहे की आपण एखादा हातोडा कसा मारतो अगदी तशा प्रकारचा चेंडूच्या पाठीमागं लावून फटका टाकण्याचा प्रयत्न होता. चाबूक शॉट आपण म्हणू शकतो या फटक्याला. जसा आपण चाबूक मारतो तशा प्रकारचा हा फटका आहे. तांत्रिकदृष्ट्या जरी हा फटका इतका परिपूर्ण नसेल परंतु खेळाडूच्या अफलातून कौशल्याने खेळलेला तो फटका होता. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळायचं होतं. यावेळेस मिड विकेटला प्रयत्न फसलाय. फक्त स्पीडवरती फलंदाजाला बीट करणारे गोलंदाज खूप कमी आहे आणि इथे मला ते दिसत आहेत. गोलंदाज यावेळेस श्रीच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. 32 धावा धावफलकावरती सलामीची जोडी मैदानामध्ये असल्यानंतर अर्थात जे रेकॉर्ड्स मी आता तुम्हाला दिलं होतं ते रेकॉर्ड्स मोडलं गेलेलं आहे. 413 धावांचं पहिल्या गड्यासाठीचं. यावेळेस हा चेंडू डेड बॉलचा इशारा पंचाकडून. ग्रॅहम स्मिथ आणि नील मॅकेन्झी यांनी 415 धावा बनवत
काही दिवसांपूर्वीच हे रेकॉर्ड मोडलेलं आहे. 2010 साली राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांनी 410 धावा बनवल्या होत्या, परंतु पुढे ते रेकॉर्ड तोडता आलं नव्हतं. यावेळेस हा चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून असेल. यास 6. आपण पाहतोय हा चेंडू सीमारेषा बार. दुसरा षटकार या सामन्यातला. खणखणीत शॉट. पुन्हा एकदा ते लाईट्स ऑफ होत आहेत. ऑपरेटर जरा कृपया काळजी घ्या, बारकाईने लक्ष द्या. एक षटकार ठोकल्यानंतर धावफलकावरती आहेत 43 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये असल्यानंतर 43 धावा. हो माफ करा, 38 धावा आहेत. 38 धावा धावफलकावरती आहेत. आणि तिथे जनरेटर आणि जे लाईटचा स्टँड आहे, त्या स्टँड जवळील जे प्रेक्षक असतील त्यांना विनंती, आपण थोडंसं बाजूला व्हा. तिथं वायर्स वगैरे असतील, आता डिस्टर्ब करू नका. सातत्यानं तिथे व्यत्यय येतोय. माझी विनंती राहील आपल्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना की आपण तिथून कृपया बाजूला जा. खूप जागा आहे मैदानामध्ये, तिथे जाऊन आपण सामन्याचा आस्वाद घ्या. जे ऑपरेटर असतील त्यांना कृपया अडचण करू नका, त्यांना शांतपणे तिथे काम करू द्या. अजून थोडा उशीर झाला तरी चालेल, परंतु एकदा का सामना सुरू झाला की परत थांबायला नको. ऑपरेटरना देखील विनंती आहे की खूप शांतपणे आणि खूप चांगलं काम तिथे आपण करा. सेहवागचा किस्सा तुम्हाला सांगत होतो की ज्यावेळेस राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांची जोडी फुटली 410 धावसंख्येवरती, सामना संपल्यानंतर सेहवागला त्याच्या सहकार्याने विचारलं की अरे तू विनू मंकळचा विक्रम तोडला असताच, अजून 4 धावा काढल्या असते तर. वीरेंद्र सेहवागने एक प्रश्न केला होता की कोण आहे विनू मंकळ. म्हणजे वीरेंद्र सेहवाग हे एक अजब रसायन होतं. तुम्हाला माहित असेल की तो फारसा कोण समोर गोलंदाज आहे याचा त्याने कधी विचार केला नाही. आलेला चेंडू फक्त सीमारेषेबाहेर फटकावून काढायचा एवढंच वीरेंद्र सेहवागला माहित होतं. आणि आपण त्याचा खेळ बघितलाय. ज्यावेळेस तो 195 धावसंख्येवरती फलंदाजी करीत होता एकदा, आणि राहुल द्रविड त्याच्या समोर होता. राहुल द्रविडने सांगितलं अरे फक्त 5 धावा राहिल्यात तुला द्विशतक करायला. ज्यावेळेस फटका खेळला वीरेंद्र सेहवागने आणि तो झेलबाद झाला होता, तो म्हटला फक्त माझं द्विशतक 3 यार्डने हुकलेले. सीमारेषेवरती झेल टिपल्यानंतर जेफ बायकॉट यांनी त्याच्यावरती टीका केली होती की हा बिनडोक खेळाडू आहे, तो कसा खेळतो, त्याचे पाय हलत नाहीत आणि त्यामुळे तो त्याची विकेट देतो. त्यावेळेस वीरेंद्र सेहवागने सांगितलं होतं की मी हा फटका खेळायसाठी, एका जागेवरती पाय रोवून खेळण्यासाठी मी सिमेंट विकेटवरती रबरी बॉलनं कित्येक तास बॅटिंग केलेली आहे, तेव्हा कुठेतरी मी हा फटका खेळतोय. जेफ बॉयकॉटला काय माहिती, तो दिवसभर खेळायचा आणि 1 बाउंड्री मारायचा. असे अनेक किस्से तुम्हाला वीरेंद्र सेहवागचे सुद्धा ऐकायला मिळतील, वाचायला मिळतील. एकदा काउंटी क्रिकेटमध्ये स्नॅप बरोबर वीरेंद्र सेहवाग खेळत होता आणि वीरेंद्र सेहवाग खेळत असताना समोर अब्दुल रज्जाक गोलंदाजी करत होता आणि रिव्हर्स स्विंग अब्दुल रज्जाक खूप चांगला करतो. चेंडू जुना झाला होता आणि खूप त्रास दिला अब्दुल रज्जाकने वीरेंद्र सेहवागला. त्यावेळेस स्नॅप जवळ गेला वीरेंद्र सेहवाग आणि त्याला सांगितलं आय हॅव अ प्लॅन, माझ्याकडे एक प्लॅन आहे की मी यापुढे चेंडू बदलू शकतो. पुढचा चेंडू सीमारेषेबाहेर फेकून दिला होता, जो स्टेडियमच्याही बाहेर गेला होता आणि नवीन चेंडू मैदानामध्ये आला होता. पुढचा 1 तास त्याने सांगितलं आता रिलॅक्समध्ये बॅटिंग करू आपण. तर खूप कमी खेळाडूंमध्ये असं कौशल्य असतं. टेक्निक तांत्रिकदृष्ट्या ते खेळाडू तितकेसे योग्य नसतील, परंतु स्वतःच्या कौशल्याच्या जोरावरती अनेक खेळाडूंनी आपला ठसा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये बनवला. त्यामध्ये महेंद्रसिंह धोनीचं नाव येईल, जावेद मेहदादचं नाव येईल, कपिल देवचं नाव येईल. असे खेळाडू आहेत की ज्यांनी स्वतःचं टेक्निक बनवलं. कोणाची कॉपी करण्यापेक्षा स्वतःचं टेक्निक बनवलं, स्वतःची एक स्पेस तयार केली. आणि खरं तर हे महत्त्वाचं आहे. आपण या खेळाडूंकडून शिकलं पाहिजे. आपली स्वतःची ओळख आपण तयार केली पाहिजे. मग तुम्ही ते क्रिकेटच्या मैदानावरती असू किंवा इतर सामाजिक जीवन, तुमचं इतर साहजिक जीवन जगताना सुद्धा तुम्ही या गोष्टी बघितल्या पाहिजेत.
हॅलो, सुस्वागतम. या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण पाहू शकाल दिनकर बाळू पाटील उर्फ डीबा पाटील यांची 91वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना विनम्र अभिवादन करूया. कष्टकऱ्यांचे नेते, शेतकऱ्यांचे नेते डीबा पाटील यांची आज जयंती आहे आणि त्या जयंतीचं एक ध्वनी चित्रफित आपल्यासमोर प्रदर्शित केली जाईल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना आदरांजली इथे आपण वाहतोय. या ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून tenniscricket.in माध्यमातून ती ध्वनी चित्रफित आपल्यासमोर या स्पर्धेच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात येते. उरण तालुक्यातील जासई गावात जन्म झालेल्या डीबा पाटील यांनी संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या मागण्या मिळवण्यासाठी खर्ची घातलं. लढ्यावर विश्वास असणारे डीबा पाटील यांनी शेतकऱ्यांच्या 12.5% जमिनीचा मोबदला त्यांना देण्यास भाग पाडलं. त्याचप्रमाणे ब्रिटिशकालीन 1894चा भूसंवादन कायदा बदलून नवा कायदा करण्यास भाग पाडलं. 30 वर्षे प्रलंबित असलेल्या JNPT त्याचबरोबर 12.5%चा प्रश्न सोडवण्यासाठी सिडको प्रकल्पग्रस्त 12 बलुतेदार आदिवासी भूमीहीन यांना त्यांनी हक्क मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न, सातत्याने आंदोलने केलीत. डीबा पाटलांनी अनेक मोठं कार्य या प्रकल्पग्रस्तांसाठी केलं. 1948च्या उरण शेतकरी आंदोलनामध्ये डीबा पाटील यांचं भलं मोठं योगदान होतं आणि त्या डीबांना आपण आज आदरांजली या स्पर्धेच्या माध्यमातून वाहतोय. लोकसभेमध्ये शेतकऱ्यांचा, कामगारांचा आवाज असणारे डीबा पाटील साहेब 4 वेळा आमदार होते. पनवेल उरण विधानसभा मतदारसंघाचे विरोधी पक्षनेते म्हणून देखील त्यांनी कार्य केलं. त्याचबरोबर रायगडचे 2 वेळा खासदार म्हणून त्यांनी पद भूषवली. नवी मुंबई सिडको JNPT प्रकल्पग्रस्तांसाठी त्यांनी दिलेला लढा उल्लेखनीय होता. या डीबांना आज आपण श्रद्धांजली अर्पित करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून 91वी जयंती या निमित्त विनम्र अभिवादन. रायगडातील शेतकऱ्यांचे व प्रकल्पग्रस्तांचे तारणहार तथा बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी आयुष्य पणाला लावलेले लोकमान्य न्याय हक्कांसाठी आयुष्य पणाला लावलेले लोकमान्य नेते अर्थात डीबा पाटील.
35व्या वर्षीही ज्यांच्या नावाने व मार्गदर्शनाखाली जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांचा लढा लढला जातो व न्यायही मिळवला जातो असे प्रभावशाली व सर्वव्यापी नेतृत्व देणारे लोकनेते अर्थात दिबा पाटील. दिबा पाटील यांचा जन्म 13 जानेवारी 1926 रोजी दिबा पाटील शेतकरी आगरी कुटुंबात झाला. जानेवारी 1926 प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. आगरी समाजातील आणि जासई पनवेल परिसरातील ते पहिले वकील होते. समाजसेवेचा पिंड त्यांनी लहानपणापासूनच जोपासला होता. योग्य त्या न्यायासाठी आणि गोर गरिबांच्या कल्याणासाठी त्यांनी वकिली केली. त्यामुळे ते पंचक्रोशीतील सर्वसामान्यांचे वकील म्हणून परिचित झाले. पंचक्रोशीतील वकिली सांभाळत असताना ते सामाजिक क्षेत्रातही कार्यरत होते. वकिली सांभाळत असताना ते सामाजिक क्षेत्रात कुलाबा लोकल बोर्डाच्या निवडणुका लागल्या होत्या. तर दुसरी जागा गोर गरिबांचा कळवळा असलेल्या या तरुण वकिलाला अर्थात दिबा पाटील यांना देण्याचे सर्वानुमते ठरले. येथूनच दिबा पाटील यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या गौरवास्पद कारकिर्दीला शेतकऱ्यांनी व दिबांच्या सहकार्यांनी पायी प्रचार करून जासई व परिसर पिंजून काढला. शेतकरी व बहुजनांच्या पाठिंब्यावर दिबा पाटील निवडून आले. या विजयानंतर त्यांच्या सर्वांगीण कर्तृत्वाचा वारू बेफाम दौडू लागला. 1957, 1962, 1967, 1972 आणि 1980 मध्ये विधानसभेवर निवडून गेले. ते विरोधी पक्षनेते होते. 1977 व 1984 मध्ये ते लोकसभेचे सदस्य होते. याशिवाय अनेक आघाड्यांवर त्यांनी काम केले. इतर मागासवर्गाच्या अर्थात ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणासाठी मंडल आयोगाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी त्यांनी राज्यभर दौरे आणि आंदोलने केली. महाराष्ट्र राज्य राखीव जागा समर्थन समितीचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्य प्रकल्पग्रस्त समितीचे धरणग्रस्त समितीचे ते उपाध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्य नॅशनल युनियन व बॅकवर्ड क्लास युनियन महाराष्ट्र शाखेचे ते अध्यक्ष होते. अशा अनेक समित्यांवर पदे भूषवून त्यांनी त्या पदांना न्याय दिले. त्यांनी बहुजन वर्गाच्या न्यायासाठी कार्य केले. प्रसंगी लढे उभारून नेतृत्व केले. त्यांची सर्वात प्रसिद्ध असणारी प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते अशी ओळख निर्माण झाली. ती नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी उभारलेल्या लढ्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी रणशिंग फुकले. ते 1970 नवी मुंबईत विकास करण्यासाठी उरण, पनवेल, बेलापूर पट्ट्यातील 95 गावातील 50,000 एकर जमीन संपादित करण्याचा जाहीरनामा राज्य शासनाने काढला आणि पहिली संघर्षाची ठिणगी काढली. दिबा शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात पेटून उठले. 7 मार्च 1970 रोजी त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने जमीन बचाव संयुक्त लढा ही संघर्ष समिती स्थापन केली. संस्थेचे अध्यक्ष स्वतः दिबा पाटील होते. उपाध्यक्ष तुह वाजेकर तर सरचिटणीस जनार्दन आत्माराम भगत हे होते. या तरुणांनी अन्यायाविरोधात जासईसह पनवेल तालुक्यातील गावागावात जोरदार प्रचार केला. त्यानंतर जासईत ऐतिहासिक सभा भरविण्यात आली. यावेळी शासनाला जमिनी न देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यामुळे शासन हादरले. दरम्यान 1978 साली राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्याशी प्रकल्पग्रस्तांचे पुढारी म्हणून चर्चा करून यशस्वी वाटाघाटी केल्या. एकरी जमिनीला 15,000 रुपये भाव ठरला. मात्र शासनाकडून पुन्हा फसगत करण्यात आली. नावा शेवा खाडीतील चिखलयुक्त जमिनीला भाव देणार नसल्याचे सांगण्यात आले आणि ग्रामस्थ पेटून उठले. दिबांनी पुन्हा एकदा संघर्षासाठी दंड थोपवले. सन 19 जून 1981 जासई नाक्यावर शेकडोंच्या संख्येने शेतकरी, शेतमजूर, प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरले होते. शासन ही हुकुमशहा बनले होते आणि पोलिसांनी लाठीमार सुरू केला. तरीही आंदोलक मागे हटत नव्हते. शेवटी पोलिसांनी गोळी केला. तरीही आंदोलक मागे हटत नव्हते. शेवटी आपण पाहत होतो स्वर्गीय दिबा पाटील यांची जीवनगाथा स्क्रीनवरून. एका ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचं जीवन दर्शन, जीवनपट आपल्या समोर या ठिकाणी संतोषजी नाणेकर आणि आमचे साऊंड मास्टर यांनी आपल्याला ऐकवला, दाखवला. त्याबद्दल या दोन्ही मंडळींना आपण धन्यवाद देऊ. मैदानावर जाऊ. या ठिकाणी आपण पाहतो सामन्यांचा आस्वाद घेतात या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे उद्गाते, ज्यांच्या संकल्पनेतून ही ज्यांचा कौतुकाचा हात, कौतुकाची थाप आपल्या पाठीवरती नेहमी असते. नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सन्माननीय दशरथजी सीताराम भगत साहेब मंचावर उपस्थित आहेत.
त्याचबरोबर नगरसेविका सौभाग्यवती वैजयंतीताई दशरथ भगत या देखील मंचावरती उपस्थित आहेत. नगरसेविका श्रीमती फशीबाई करसन भगत या देखील मंचावरती उपस्थित आहेत. नगरसेविका रुपालीताई निशांत भगत या देखील मंचावरती उपस्थित आहेत. या ठिकाणी आपण पाहतो अनेक कार्यक्रम मी पाहत असतो, अनेक स्पर्धा पाहत असतो, अनेक आयोजक पाहत असतो. परंतु स्पर्धा आयोजित करत असताना एखादं आपण घोषणा बक्षीस, परंतु सातत्यानं त्या स्पर्धेसाठी प्रत्येक क्षण हजर राहून खेळाडूंचं कौतुक करणारे आयोजक या ठिकाणी आहेत. आणि हा क्षण एक विरळाच आहे, दुर्मिळ क्षण आहे. इथे पहा, चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर टाकला होता, वाईडचा इशारा येतोय पंचाकडून आणि चेंडू सीमारेषा पार, खणखणीत चौकार. या चौकाराबरोबर वाईडच्या 5 धावा इथे मिळणार आहेत आणि या 5 धावांबरोबर धावफलक 43 धावा. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये, पहिल्या गड्याची भागीदारी मैदानामध्ये अभेद्य. पहा, चेंडू पुन्हा एकदा 1 धाव इथे मिळणार आहेत. ओहो, लेग बिफोर विकेटचा शिकार आणि पहिला फलंदाज बाद. 43 धाव संख्येवरती बाद होईल फलंदाज कौस्तुभ. 25 धावा काढून तो बाद होतोय. अतिशय चांगली फलंदाजी. पहिला फलंदाज बाद होतोय आणि 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 43 धावा. शेवटचं षटक शिल्लक आहे. 1 गडी बाद 43. प्रियदर्शनी बेलापूर विरुद्ध एकदंत घनसोली या 2 संघामध्ये रंगलेला हा सामना आहे. आपण पाहतोय पहिला सामना आजच्या रात्रीतला, दुसऱ्या रजनीतला हा पहिला सामना मैदानामध्ये आपल्या समोर. बराचसा व्यत्यय या सामन्यामध्ये आला. लाईट्स बराच वेळ ऑफ झाल्या, परंतु पुन्हा एकदा असंख्य अडचणी जरी आल्या तरी अडचणीमध्ये मात करण्यामध्ये आपण सक्षम आहोत आणि सामन्याला पुन्हा एकदा तितक्याच थाटात, दिमाखात मैदानामध्ये प्रारंभ होतोय. गोलंदाज असेल शेवटचं षटक टाकण्यासाठी आशीर्वाद. एकदंत घनसोलीचा आशीर्वाद गोलंदाजी करणार आहे. आकाशामध्ये खेळलेला हा चेंडू स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल. यस, तिथे झेल टिपला जातोय. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. शिट्टी वाजली, गाडी सुटली अन पदर गेला न भर, अन पदर गेला न भर. पोरी जरा जपून पाहिलं आपण कशा प्रकारे फलंदाज बाद झाला. त्याला स्क्वेअर लेगला फ्लिकचा फटका खेळायचा होता, परंतु टायमिंग साधता आलं नाही, योग्य वेळ साधली गेली नाही आणि तिथे चेंडू खूप उंच आकाशामध्ये गेला. खरं तर चेंडूच्या गतीचा वापर तिथे करताना फलंदाज कमी पडला असं मी म्हणेल आणि झेल मात्र टिपता. अप्रतिम झेल. धावफलकावरती बघूया आपण शेवटचं षटक, चौथं षटक सुरू असताना 43 धावा, 2 गडी बाद 43. प्रियदर्शनी बेलापूर. एक दंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. एक दंत, भगवान गणेशाला आपण या नावाने देखील ओळखतो. एकदंत घनसोली आणि प्रियदर्शनी बेलापूर आशीर्वादनं मिळवलेलं हे पहिलं यश. कदाचित एकदंताचा आशीर्वाद मी म्हणेल आणि दुसरा फलंदाज या ठिकाणी सापडला तो प्रियदर्शनी बेलापूरचा एकदंत घनसोलीला. डावखुरे हाताचा फलंदाज ऑन स्ट्राईक चेतन. उजव्या बाहेर टाकलेला हा चेंडू होता. यावेळेस बॅट एका बाजूला फिरली. पहा, चेंडू एकीकडे होता आणि बॅट दुसरीकडे होती. मराठीमध्ये आपण एक म्हण आहे, आपण पाहतो की आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी. अशा प्रकारे एक निर्धाव चेंडू आपण पाहिला धावफलकावरती.
44 धावा. चेतन ऑन स्ट्राईक असेल. मला वाटतं संतोषने ही धाव घेतली होती. डावखुरी हाताचा संतोष. आणि आता चेतन पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत आहे. शेवटचे फक्त 4 चेंडू त्याला खेळायचे आहेत आणि 4 चेंडूमध्ये पहा कशा प्रकारची फलंदाजी. खरं तर त्याला मैदानाच्या बाहेरूनच सेट होऊन यावं लागणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. शेवटच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी. इथं बॅटला चेंडू स्पर्श करत नाही. विकेटचा अतिशय चांगला वापर करतोय इथे फलंदाज. सातत्याने व्हेरिएशन आहेत त्याच्या टप्प्यांमध्ये. यावेळेस लेंथ टाकलेला हा चेंडू. यष्टिरक्षकाने मात्र कुठली चूक केली नाही. मात्र 1 धाव मिळणार आहे आणि धावफलकावरती 45 धावा. अंपायर्स विश्वनाथजी ठाकूर साहेब या ठिकाणी कळवत आहेत. तिसऱ्या पंचांना विचारणा करण्यात आलेली आहे. अवतार सिंग. ज्यावेळेस एखाद्या गोलंदाजाच्या गोलंदाजीच्या शैलीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं त्यावेळेस आपण तिसऱ्या पंचांना मैदानामध्ये बोलवतोय. थ्रो गोलंदाजास 2 धावांची पेनल्टी आहे आणि त्या बॉलवरती झालेल्या धावा प्लस 1 रन नो बॉल देण्यात येईल. म्हणजे एका नो बॉलसाठी फेकी नो बॉलसाठी 3 धावा आहेत. या स्पर्धेचा नियम आहेत. आपण पहा अनेक नियम या स्पर्धेच्या अगोदर क्रिकेटचे 1 ते 42 नियमांचा वापर इथे पुरेपूर होणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त जे स्पर्धेचे नियम आहेत सामना बरोबरी सुटल्यास प्रथम विकेटचा विचार केला जाईल. ज्या संघाच्या विकेट कमी असेल त्याला विजय बहाल करण्यात येईल आणि त्या विकेट समान असतील तर टॉसवर निर्णय देण्यात येणार आहे. थ्रो गोलंदाजास 2 धावांची पेनल्टी आहे. तो नो बॉल ठरवला तर अजून 1 धाव अशा 3 धावा एका थ्रो नो बॉलसाठी देण्यात येणार आहेत. टॉस करण्यासाठी संघनायकाला एका इनिंगच्या अगोदर उपस्थित राहून त्वरित टॉस झाल्याबरोबर निर्णय द्यायचा आहे. तर मॅच चालू असताना पंचांना विचारल्याशिवाय कोणत्याही खेळाडूने मैदानात जायचं नाही. अन्यथा 2 धावांची पेनल्टी देण्यात येणार आहे. सामना चालू असताना एखाद्या संघाने कोणताही वाद घातला हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. ओहो वाईड. विश्वनाथजी ठाकूर सरांची एक अनोखी आदा आपल्या समोर पाहायला मिळते. कौतुकास्पद शैली विश्वनाथजी डावकर सर आणि मला वाटतं विजयजी पाटील स्क्वेअर लेग पंच आहेत. यावेळेस पुन्हा एकदा डावेष्टीच्या बाहेर चेंडू असेल आणि यस त्यांची बॉडी लँग्वेज पुन्हा एकदा दाखवते. जबरीच्या समांतर ते हात फैलावतायत. खूप लांब वरती हात त्यांचे कळवतायत की किती लांब चेंडू टाकला असेल हा. लागोपाठचा दुसरा वाईड धावफलकाला पुढे घेऊन जातोय. स्कोर गोज टू 47. 47 रन 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओह तिसरा वाईड. खूप भरकटलाय गोलंदाज इथे. किती भरकटलाय तो पहा. सातत्याने डावेष्टीच्या बाहेर चेंडू टाकलेले आहेत. विशेषतः डावखुऱ्या हाताचे फलंदाज समोर असल्यानंतर गोलंदाजीची अशी अवस्था होऊ शकते. परंतु तो जर उजव्या हाताचा गोलंदाज असेल तो बऱ्यापैकी इतका भरकटत नाही. परंतु इथे हा गोलंदाज खूपच भरकटला. यावेळेस त्याने एंड बदललेला आहे. त्याची बाजू बदललेली आहे. राईट आर्म राऊंड विकेट आता गोलंदाजी करतोय. यस यस यस. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून डेफिनेट षटकार. खूप उंच आणि उत्तुंग मारलेला हा षटकार. हॅलो बेलापूर. धन्यवाद डीजे. बेलापूर संघ खेळाडू फक्त पॅव्हलियन मध्ये बसायचं. याच्यानंतर बॉल तिथून आतमध्ये येईल. आपण पाहिलं की कंट्रोल एकदा हरवल्यानंतर काय परिस्थिती होते. पहिले 3 चेंडू फलंदाजांवरती त्याने अप्रतिम टाकले होते परंतु त्यानंतर लागोपाठ 3 वाईड टाकले आणि पहा पुढच्या चेंडूवरती षटकार मारला. प्रेशर निर्माण झाल्यानंतर काय होतं. पुन्हा एकदा स्लोवर 1 नो बॉलचा इशारा. वाईड नाही तर नो बॉल आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. हा नो बॉल ठरवतायत पंच. एक अतिरिक्त धावफलकावरती 55 धावा. धावफलक पहा कुठे निर्माण होतोय. आपण पाहिलं होतं की पहिल्या गड्यासाठी एक मोठी भागीदारी उभी राहिल्यानंतर तब्बल 43 धावांची भागीदारी होती ज्यावेळेस पहिला फलंदाज बाद झाला. आपण रिप्लेमध्ये पाहू शकतो हा चेंडू खरं तर डावेष्टच्या खूप बाहेर होता परंतु त्या अगोदरच पंचांनी तो नो बॉल घोषित केला होता. पुढचा चेंडू पाहायचा आहे. स्लोवर 1. यावेळेस पुन्हा एकदा ग्रेट 1. अनदर शॉट बिग हिट.
सिक्स. कीर्तीची बाधा झाली आता अधीर झालो या मग बधीर झालो या आणि तुझ्याच साठी बनून मजनू माग आलो या आणि उडतंय बुंगट पळतंय चिंगट रंगात आलं या झालंय झिंग 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 झिंगट झिंग 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 झिंगट. धावफलक कुठे होता पहा. 3 षटकं संपली त्यावेळेस धावा होत्या 43 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि ज्यावेळेस चौथं षटक अजून संपतंय तर धावफलक दाखवतोय 61 धावा या षटकामध्ये. तब्बल 18 धावा आतापर्यंत फटकावलेल्या आहेत. 2 खणखणीत षटकारांचा समावेश. लागोपाठचे 2 षटकार. लागोपाठचे 3 षटकार अद्यापर्यंत एकही फलंदाजाने या मैदानामध्ये खेळलेले नाहीत. काल रात्रीपासून आपण पाहिलेला आहे. आणि फलंदाज सुसाट सुटलेला फलंदाज गोलंदाज त्याला कसा अडवतो हे बघायचंय. विशेषतः आशीर्वाद यानं पहिले 3 चेंडू कसे टाकले आणि त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये त्याची काय अवस्था झाली. हे क्रिकेट आहे. इथे कोणाची कधी 1000ची नोट होईल हे सांगू शकत नाही. 31 डिसेंबरला जिची किंमत 1000 रुपये होती 1 जानेवारीला तिची किंमत 0 होती. आपण पाहतोय पुन्हा एकदा हा खणखणीत मारलेला फटका. बॅक टू बॅक तिसरा षटकार. आशीर्वादची गोलंदाजी बघितल्यानंतर त्याचा पुरेपूर प्रत्यय आपल्याला पहिल्या 3 चेंडूमध्ये फलंदाजांना गांगारून टाकणारा आशीर्वाद पुढच्या 3 चेंडूमध्ये प्रचंड महागडा ठरला होता. कधी राजा तर लगेच रंक. आणि हे क्रिकेट आहे. तुम्हाला कायम जमिनीवरती आणतं क्रिकेट. चढ़ने के लिए सालों लगते हैं लेकिन गिरने के लिए कुछ पल काफी होता है. नगरों का निर्माण करने के लिए सालों लगते हैं लेकिन विध्वंस होने के लिए कुछ मिनट काफी होते हैं. नेक नाम बनाने के लिए सालों लगते हैं लेकिन बदनाम होने के लिए एक पल काफी होता है. आणि असंच सांगते क्रिकेट. आशीर्वादची गोलंदाजी पाहिल्यानंतर 4 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती 67 धावा. विजयासाठी 68 धावांची गरज. यानंतरचा सामना घोषित होतोय BS बॉयज दिवा विरुद्ध इच्छापूर्ती वाशीगाव. यजमान संघ खेळणार आहे मैदानामध्ये पाहुण्यांविरुद्ध. एक रोमहर्षक आणि चित्तथरारक सामन्याची भेट आपल्याला मिळणार आहे. आणि नाणेफेकीचा कौल करणार आहेत. या ठिकाणी मी येतोय कुणाल दाते सरांकडे. धन्यवाद. चला BS बॉयज दिवा कॉल होणार नाही. कालच सांगितले संपूर्ण स्पर्धेमध्ये 1 इनिंग झाली तर कॅप्टन स्टेजवरच असेल. यानंतरचे संपूर्ण संघ लक्षात घ्या. यानंतरची मॅच BS बॉयज दिवा आणि इच्छापूर्ती वाशी आणि त्यानंतर रिद्धिसिद्धी कोपरी गावदेवी बोनकडे. नेक्स्ट मॅचची जशी पहिली इनिंग संपेल आपला कर्णधार स्टेजवर आम्हाला उपलब्ध हवा आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मी पहिल्याच दिवशी सांगितलंय फोटो सेशन कॅप्टनचं आमच्या माध्यमातून केलं जातं. त्याचबरोबर टी शर्ट तुम्हाला दिल्या जातात. त्या टी शर्ट तुम्हाला पुरवायचे आहेत आपल्या प्लेअरला. त्या टी शर्ट परिधान करण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल. या सर्व गोष्टी आम्ही लक्षात ठेवतोय. त्याच्याचमुळे तुम्हाला विनंती असेल. याच्या मागचा दुसरा उद्देश कुठलाच नाही आहे मुंबई क्रिकेटचा. तुमचा कॅप्टन सातत्याने आमच्यापर्यंत पोहोचवत राहा जसा पहिला इनिंग म्हणजेच पहिला डावाचा खेळ संपल्याबरोबर. तर या लवकर विशाल. टॉस इथे होईल. सामन्याला इथे सुरुवात होईल. दुसऱ्या डावाला सलामीची जोडी मैदानात जाते. अमर आणि प्रशांत. अमर आणि प्रशांत ही सलामीची जोडी मैदानात जाईल. सामन्याला इथे सुरुवात होईल. इच्छापूर्ती कॅप्टन भरत.
येस अंपायर सामन्याला ते सुरुवात करायची आहे. मंचावर अमित राय, विनर बिंद्रा साहेब, राजू राजपुरोहित, मनोहर नवानी साहेब उपस्थित आहेत. युथ काँग्रेस लोकसभा कमिटीचे सर्व पदाधिकारी तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. घेऊन चालतो या क्रिकेटच्या सदाबहार दुनियेमध्ये. ही पहिली मॅच आपल्या समोर. मोठं टार्गेट आहे 68 धावांचं. ते पार करण्यासाठी सलामीची जोडी. स्ट्राईक एंडला फलंदाज अमर आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज प्रशांत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. टप्पा पडल्यानंतर झपकन आतमध्ये येतोय चेंडू. सरळ शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. तर यानंतर रिद्धिसिद्धी कोपरी आणि बोनकोडे. मॅच चालू व्हायच्या अगोदर आपले कॅप्टन वर येतील. फोटो सेशन केलं जाईल. टी शर्ट तुम्हाला देण्यात येतील, याची नोंद घ्या. बॅटची आतमधली कडा इथे घेतला जातोय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण होत आहे. चांगली फेकी, परंतु तत्पूर्वी एक धाव इथे पूर्ण केली जाईल. संघाच्या खात्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 1 या आकड्यावर. पहिलं षटक इथे प्रगतीपथावर आहे. मोठं लक्ष 68 धावांचं प्रियदर्शनी बेलापूर संघाने ठेवलं एकदंत घनसोली टीमच्या विरोधात. कौस्तुभ मात्र एका इकडे कर्णधार आहे, तर एका इकडे तुम्ही निमिष झुंजारराव याला पाहू शकाल. हा कर्णधार आहे या टीमचा. चांगला चेंडू, तेवढा चांगला पॉवरफुल फटका इथे पाहायला मिळतो. वाईडिश लॉंग ऑफच्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण फेकी होईल तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय फलंदाज प्रशांत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 2 या आकड्यावर. इच्छापूर्ती स्पोर्ट क्लब वाशीगाव आयोजित स्वर्गीय करसन सीताराम भगत स्मृती चषक 2017 या स्पर्धेमध्ये आज आपण पाहू शकाल डी.बा. पाटील यांच्या 91व्या जयंतीचं निमित्ताचं औचित्य साधून त्यांना आपण विनम्र अभिवादन. त्यांच्या जीवन कार्याचा जीवनपट आपण इथे पाहिला. या मॅचच्या दरम्यान मोठं कार्य त्यांनी केलंय. सिडको प्रकल्पग्रस्त, नवी मुंबईचे प्रकल्पग्रस्त, सिडकोकडून होणाऱ्या मागण्या, त्याचबरोबर 12.5% प्रश्न, असे अनेक प्रश्न त्यांनी सोडवलेत. आणि ही स्पर्धा समर्पित आहे प्ले फॉर अवर रिहॅबिलिटेशन, म्हणजेच पुनर्वसनासाठी तुम्ही खेळा. नवी मुंबई प्रकल्पग्रस्त प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल आपण पाहू शकाल आपला मोठा बॅनर. त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कशासाठी खेळतोय. फुलर लेनचा चेंडू होता. अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेने. तेवढंच देखणं क्षेत्ररक्षण. 1 रन इथे पूर्ण केली जाते. चांगला कव्हर ड्राईव्ह होता. बॅटचा फुल फेस खोलला होता. फटक्यामध्ये ताकद होती. टायमिंग चांगलं होतं, परंतु तेवढंच दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षक सिद्धू याच्या माध्यमातून. टॉस इथे केला जातोय. टाइम फॉर टॉस. विनर जी बिंद्रा इनकी जानब से यहाँ पर टॉस किया जाएगा इस मैच का. अतिशय सुरेख असा चेंडू इथे पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना अचूक टप्पा इथे पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिर. 2 कर्णधार सज्ज आहेत. इच्छापूर्ती स्पोर्ट क्लब वाशी, त्याचबरोबर BS बॉयज. और यहाँ पर टॉस होता हुआ विनर जी बिंद्रा इनकी जानब से सेकंड मैच के दौरान. फुलर लेनचा चेंडू पंचाकडे अपील होते. हलकीशी अपील. दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय. तोपर्यंत 1 धाव इथे पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 या आकड्यावर. फोटो सेशन झालंय. तर इच्छापूर्ती वाशी या संघाने टॉस जिंकलाय. थोड्याच वेळात आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल 2 कॅप्टन. परंतु तत्पूर्वी संघाची धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागली फक्त 4. 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. बेलापूरवरून अनेक प्रेक्षक आलेत. तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. परंतु या स्पर्धेमध्ये काही नियम आहेत. त्या नियमाची अवलंब बजावणी आपल्याला करावी लागेल. कारण मी मगाशी देखील म्हटलं तुमचा एक खेळाडू बॉल बघण्यासाठी धावत होता. हे या स्पर्धेमध्ये चालणार नाही. सातत्याने मी सांगतोय. मगाशी तुमच्या माध्यमातून तुमच्या पॅव्हेलियनमधून आवाज देण्यात आला होता थ्रो गोलंदाजीसाठी. ह्या देखील गोष्टी चालणार नाही. या सर्व नजरा आमच्या आयोजकांच्या माध्यमातून तुमच्यावर आहेत. एक कडा वॉच आहे तुमच्यावर. त्यामुळे विनंती करेन यानंतर अशा प्रकारचं प्रदर्शन करू नका. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 या आकड्यावर. तर दुसरं षटक इथे प्रगतीपथावर असेल. पण पाहू शकाल पॉवर प्ले P2. गोलंदाज येतोय विनोद आपल्या बॉलिंग मार्कवर. विनोद दिवेकर. नेक्स्ट मॅच इच्छापूर्ती वाशी विरुद्ध लढत असेल BS बॉयज दिवा.
अपील इथे केली जाते. अपीलमध्ये खूप जास्त उत्साह होता. स्ट्रॉंग अपील केली जाते, परंतु पंचांचा इशारा येतोय. नॉट आउट. संघाची धावसंख्या स्थिर आहे 4 रन. पण पाहू शकेल मोठं लक्ष पहिल्याच मॅचमध्ये. क्षेत्ररक्षणाची सजावट. बॅकफुट पॉईंट आहे. कव्हर पॉईंट तैनात आहे. एक फाईन लेगला तैनात. मिड ऑन तैनात. क्षेत्ररक्षण यावेळेला बॅकफुटला गेला होता. पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण होते. 4 ओव्हरची मॅच असल्यामुळे पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं. फक्त 4 धाव आल्या. दुसरं षटक मात्र इथे फील्ड रिस्ट्रिक्शन नाही आहे. क्षेत्ररक्षण विखुरलं जात आहे. पण पाहू शकाल सीमारेषेचे पहिरेदार. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफ तैनात. लॉंग ऑन तैनात. मिड विकेट तैनात. स्क्वेअर लेग तैनात. हे सीमारेषेचे पहिरेदार आपल्याला पाहायला मिळतात. तर 1 रन संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या 5 वर. 5 धावा इथे फलकावर लागल्यात. शांत क्रिकेट संध्याकाळच्या या सत्रामध्ये. टेम्परेचरकडे जर विचार केला तर आपण पाहू शकाल जवळपास 23 डिग्री सेल्सिअस तापमान. हे नंतर तापमान कमी होत जातं. त्यानंतर ड्यू फॅक्टर देखील महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतो या मैदानामध्ये. काल तुम्ही पाहिलं असेल 2 ते 2:30च्या दरम्यान चेंडू टेक ऑफ होत नव्हता विकेटवरून. मोठा फटका इथे पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या वरून. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट 6. 6 धावा. चौकार. तर परेश पाटील यांचं देखील आगमन झालंय. जुगावचे आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही या स्पर्धेमध्ये करतोय. संघाची धावसंख्या पुढे सरकते 15 वर. बॅटची कडा यावेळेला चेंडू तिथेच विसावतोय. एकही धाव मात्र मिळताना दिसत नाही. धावसंख्या झाली 15. पण पाहू शकाल पंचांच्या भूमिकेत विश्वनाथ ठाकूर. स्क्वेअर लेग अंपायर आमचे विजय पाटील. तुर्भ्याचे हे पंच. तर मुख्य पंच सानपाडे गावातून बिलॉंग करतात. याच नवी मुंबईतले हे पंच आहेत. भूमिपुत्र आहेत आणि अतिशय चांगले योगदान देतात MC लीड पॅनलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज येतोय. वेगवान तेच तर रार चेंडू. फुलर लेनचा चेंडू होता. त्याला कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतोय. 22च्या रूपाने तुम्ही पाहू शकाल आपल्या मेगा स्क्रीनवर. अतिशय चांगली क्षणचित्रे टिपली जातात. तुम्हाला प्रत्येक शॉटचा रिप्ले पाहायला मिळतोय. त्याचबरोबर षटकार चौकार आणि विकेट कशी जाते याचा रिप्ले पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे इंटरनॅशनल लेवलवर तुम्ही पाहू शकाल स्क्रीन असते तसाच रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. तर षटक संपते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये धावा झाल्यात फक्त 16. DJ या. थँक्यू. तुम्ही पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर नेक्स्ट मॅच. बिग मॅच. स्थानिक संघ इच्छापूर्ती वाशीगाव संघाचा कर्णधार भरत शिंदे आणि दुसऱ्या बाजूला BS बॉयज दिवा संघाचा कर्णधार विशाल पाटील. या 2 कर्णधाराच्या दरम्यान ही मॅच असेल. ये खासियत टेनिस क्रिकेट .in ची. ये खासियत संतोष नाणेकर यांच्या कल्पक बुद्धीची. तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवर एक वेगळं चित्र. सातत्याने काहीतरी बदल करताना दिसतोय संतोष नाणेकर या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. 2 हाय डेफिनेशन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. यूट्यूबवर तुम्ही आम्हाला ऐकत असाल तर टेनिस क्रिकेट .in किंवा त्याचबरोबर KSB ट्रॉफी 2017 टाका. घरबसल्या लगेचच तुम्हाला ही स्पर्धा आपल्या स्मार्टफोनवर, आपल्या स्मार्ट TVवर, आपल्या लॅपटॉपवर पाहायला मिळेल. त्याचबरोबर खाली एक ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल लाईव्ह चॅटचा. या स्पर्धेच्या बाबतीत तुम्हाला सल्ला मसलत करायची असेल आमच्याबरोबर, त्याचबरोबर या स्पर्धेच्या बाबतीत आम्ही कुठे कमी पडलो किंवा ही स्पर्धा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्या बाबतीत देखील लाईव्ह चॅट करू शकता. तर संघाची धावसंख्या 2 षटकामध्ये जाऊन पोहोचली 16 या आकड्यावर. 16. अतिशय भव्य दिव्य आयोजन. कल्पक बुद्धी इथे निशांत भगत यांची. चांगला फटका पाहायला मिळतोय फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नाही. चेंडू सीमारेषा पार जाईल.